मी डॉक्टर जगदीश रेखणे, बालरोग तज्ज्ञ, पिंपरी चिंचवड. माझा गुंतवणुकीबद्दलचा जो विचार आहे त्यावर मी मांडू इच्छितो काही पुढच्या मिनिटामध्ये. सुरुवातीला आपण जेव्हा डॉक्टर होतो ना त्यावेळी काय असतं, पैसे तर नसतात आपल्याकडे, कारण मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो आणि तेव्हा आपल्याला पैशाची गरज असते आणि बँकेकडे आपण कर्ज घेतो. आणि त्यावेळी जेव्हा आपण कष्ट करून एक 7-8-10 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याकडे स्पेअर मनी सुरुवात होतात आणि तो स्पेअर मनीवरून तुम्ही पुढच्या तुमच्या आयुष्याची फायनान्शियल सिच्युएशन किंवा फायनान्शियल क्रिएशन ह्याला करण्यासाठी तुम्ही एक मदत होते फायनान्शियल ॲडवायझरची. मी पूर्वी भरपूर प्रयत्न केला की आपणच स्वतः हे सगळं करून बघूया, पण जसं आपण व्यवसायात मग्न होतो तेव्हा आपल्याला असं स्पेअर टाइम मिळत नाही आणि त्याच्यातले आपण तज्ज्ञ नसतो. त्यामुळे मी श्रीनिवास होल्डिंग म्हणजे गणबोटे साहेब किंवा स्नेहल किंवा ओंकार यांची मदत घ्यायला लागलो. माझी ओळख झाली गणगोटे साहेबांचे म्हणजे स्टेट बँकमध्ये, जिथून मी खरं ॲक्च्युली लोन घेतलं. आणि जसं माझं म्हणजे प्रोफेशन हे वाढला किंवा प्रॅक्टिस वाढली आणि माझ्याकडे स्पेअर पैसे निर्माण झाले, तेव्हा मी त्यांची मदत घ्यायला लागलो. मग त्यांच्या सल्ल्यानुसार जेव्हा मी गुंतवणूक करायला लागलो, नंतर काय सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा शेअर्स किंवा आपण काही ॲसेट्स तयार करतो, तर ह्याच्यामध्ये मला खूप मदत झाली. कारण त्यांनी माझी सिच्युएशन पहिल्यापासून बघितली आणि आता जवळजवळ मी 40 वर्ष त्या फॅमिलीशी निगडीत आहे. आणि त्यांनी मला जो ॲडवाइस द्यायचा खूप फायदा झाला. म्हणजे कसं, की मला माझे मनी मनी ॲक्च्युली कॅन अर्न मोर मनी. आणि व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये कमी जास्त होतात, शेअर्स कमी जास्त होतात. नंतर सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, नंतर आपल्याला व्होलॅटिलिटीमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला पैशाची गरज असते. मग त्यावेळी बँकेचं लोन हे जास्त सोयीस्कर पडतं रादर दॅन शेअरिंग युअर ॲसेट्स ऑर सेलिंग युअर ॲसेट्स. असं सर्व गुंतवणुकीचे आणि खर्चाची आणि आपल्याला लागणाऱ्या पैशाची जी प्लॅनिंग करायला लागतं त्याच्यात व्यावसायिक सल्लागार म्हणजे फायनान्शियल ॲडवायझरची खूप मदत होते. आणि आपण ह्याच्यामध्ये डोकं घालण्यापेक्षा त्या सल्लागारांची आपण सल्ला घेतलेला केव्हाही चांगला, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला योग्यरित्या करता येते. आणि त्याच्यात म्हणजे कसं, आपल्या गरजेनुसार ते करतात. फॉर एक्झाम्पल आपल्या मुलाचं शिक्षण असतं, आपल्या मुलाचं लग्न असतं, आपल्याला प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये ही गुंतवणूक करायची असते. आणि हे सर्व आपण जर प्रामाणिकपणे त्यांच्याशी डिस्कस केलं तर इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्सेस हे आपण आर्थिक सल्लागारकडून केलेल्या केव्हाही बऱ्या असतात. फक्त त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल ॲडवायझर हा तुमच्याकडे पहिल्यापासून करिअरमध्ये असावा. अगदी सुरुवातीला जरी तुमच्याकडे पैसे नसतील तरी तुम्ही त्यांच्याकडे छोट्या छोट्या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, या सर्व गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी अगदी प्रकर्षाने सांगेन की तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर जरूर सल्ला घ्या आणि रिलायबल आहे. आता श्रीनिवास होल्डिंग्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड किंवा यांची उत्कर्ष इन्व्हेस्टमेंट यांनी मला आयुष्यभर मागचे 40 वर्ष खूप मदत केली आणि त्याचा मला खूपच फायदा झाला असं मी इथे नमूद करू इच्छितो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अरविंद सोनटके. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. श्रीनिवास होल्डिंग्ज ही पिंपरी चिंचवडमधली अतिशय नावाजलेली, जुनी आणि ग्राहक केंद्रित अशी आर्थिक गुंतवणुकी संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारी अतिशय उत्कृष्ट अशी संस्था आहे. रिटायर झाल्यानंतर माझी जी आर्थिक गुंतवणुकीची विवंचना होती, जी काळजी होती, ती सर्व काळजी या श्रीनिवास होल्डिंग्स कंपनीने पूर्णपणे दूर केली. स्नेहल पटवर्धन आणि ओंकार पटवर्धन आणि त्यांचा गणगोटे परिवार या संदर्भामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करीत आलेले आहेत. त्यामुळे कराच्या संदर्भातली कुठल्याही बाबी असतील त्या किंवा गुंतवणुकीच्या संदर्भातील कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या ज्या विवंचना होत्या त्या पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये आम्ही तुमचं रिटायरमेंट म्हणजे निवृत्तीनंतरचं आयुष्य अतिशय सुखाने, समाधानाने व्यतीत करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की या गुंतवणुकीमुळे आम्ही अनेक टूरसुद्धा करू शकलो, थोडीफार आर्थिक गुंतवणूक इतर ठिकाणी सुद्धा करू शकलो. आणि एकंदरीत या संदर्भामध्ये आम्ही श्रीनिवास होल्डिंगच्या संदर्भामध्ये पूर्ण समाधानी आणि संतुष्ट असे त्यांचे ग्राहक आहोत. धन्यवाद. माझे नाव दीनानाथ हाडवळे. मी श्रीनिवास होल्डिंग्सशी 2018पासून जॉईन अकाउंट डिमॅट अकाउंट ओपन केलं. त्यानंतर मला त्यांचे जे ॲडवायझर आहेत त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने सल्ले दिले. कशी इन्व्हेस्टमेंट करायची, SIP कशी करायची. आणि त्यानंतर SIPमध्ये सुद्धा मी माझ्या
कुटुंबाने ओपन केलं तिथं SIPमध्ये अकाउंट. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली, त्याप्रमाणे रिटर्न चांगले मिळाले. आणि यांचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे श्रीनिवास होल्डिंगचा, ॲडवायझरीचा आणि गुंतवणुकीचा, तो योग्य प्रकारे ते देतात आहेत. आणि त्याचा मला अनुभव खूप आलेला आहे. त्याच्यामुळं माझे स्वतःचे आणि घरातले मिळून असे 3 अकाउंट मी श्रीनिवास होल्डिंगमध्ये ओपन केलेले आहेत. त्या ओपन त्याप्रमाणे रिटर्नसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळालेले आहेत. मला गोल असे आहे की चांगल्या प्रकारे मला इन्व्हेस्टमेंट करून त्याचे रिटर्न चांगले मिळावेत. या दृष्टीने मी श्रीनिवास होल्डिंगचे गुंतवणूक करत आहे. आणि तिथले जे स्टाफ आणि हे सगळे जे आहेत ते चांगल्या प्रकारे ॲडवाईज करतात आणि चांगली सर्व्हिससुद्धा खूप चांगली आहे त्यांची. योग्य प्रकारे सल्ला देतात आहेत. कधी असं अनुभव असा आला नाही की त्यांनी निगेटिव्ह थिंकिंग ठेवून किंवा हे करून असं कधी सांगितलेलं नाही आहे. मी संतोष रेगे, सध्या रावेतमध्ये राहतो, पण मी पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्षापासून वास्तव्यात आहे. SHPL म्हणजे श्रीनिवास होल्डिंग हे फार जुनी शेअर मार्केटमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गाईडलाईन करण्यामध्ये फार मोठी संस्था आहे आणि एक छोटी लिमिटेड कंपनीसुद्धा आहे. याच्यामध्ये शेअर होल्डिंग करताना मी नाव ऐकलं होतं, 2-3 वेळा येऊन पण गेलो, पण डेअरिंग होत नव्हतं की कसं काय बोलायचं. पण शेवटी एकदा मार्केटमध्ये जेव्हा मला फटका बसला तेव्हा मग कळलं की स्वतःचं अस्तित्व असणं आणि फायनान्शियल कंट्रोल्स ह्यांच्याबरोबर फायनान्शियल्स इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या या संदर्भात त्यांच्याशी मी संपर्क साधला. तर तिथं सचिन पटवर्धन सर आणि माझे जवळचे मित्र मिस्टर निलेश, तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ, सुजाता मॅडम वगैरे, तशा प्रियांका मॅडम्स, या स्टाफनी पण भरपूर सहकार्य केलं. सहकार्य करत असताना कुठेही हे परके किंवा असं त्यांनीच कधीच जाणून दिलं नाही. ती व्यक्ती ही माझ्या घरातली आहे आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स जे काही जात आहेत ते इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली जात आहेत का नाही आहेत ह्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल ठेवलं. त्यांच्याबरोबर मी आता जवळजवळ एक 7 ते 8 वर्ष आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मला फंडिंग करताना माझे जे काही शेअर्स होते, शेअर्समध्ये कुठं उतार चढाव आहेत हे बारकाईने पूर्णपणे सांगत आहेत. की नवीन IPO झालेत तर त्यावेळेस फोन करून सांगणं, सर IPO भरा, IPO तुमचा चांगला आहे, तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंट चांगल्या मिळतील. त्याच्यामुळे माझे फंडिंग आता जरी मार्केटमध्ये चढ उतारावर जरी दिसत असला तरी त्यांच्याकडनं जे मिळणारं गाईडलाईन्स आणि फंडिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा इमर्जन्सी फंड्समध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला काय फंड्स कशी युटिलायझेशन्स करायचे आहेत, म्हणजे पुढच्या 10 ते 15 वर्षाचा अनुभव काय असेल हा त्यांच्याकडं प्लॅन. जसं आपण घर घेताना विचार करतो की मी तेवढा हप्ता भरू शकणार आहे का, काय करू शकणार आहे का, त्याच्याबरोबर आत्ताचा जो 1 रुपया आहे तो 10 वर्षांनी किती असेल हे त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट फार सुंदर प्रमाणात मिळतं. मग त्याच्यामध्ये त्यांचे टर्म्स इन्शुरन्स आहेत, शेअर्स मार्केटमध्ये किती पैसे टाकायचे, तुमच्या लाँग टर्मसाठी किती टाकायचे, शॉर्ट टर्मसाठी किती टाकायचे, हे फार चांगल्या प्रमाणात गाईडलाईन मिळतं. त्याच्या दृष्टिकोनातून मी आज रावेतमध्ये घर घेऊ शकलो. आणि हे फंड्स इन्व्हेस्टमेंट इतकं चांगलं आहे की टाईम टू टाईम गाईडलाईन्स, म्हणजे मी जरी नसलो तरी माझ्या पाठीमागे SHPL आहे हे मला चांगलं जाणवतं. किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सर्व्हिस. आता फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सर्व्हिस म्हटली की इम्पॉर्टंट काय असतं की मी जरी नाही आहे तरी माझ्या फॅमिलीला, म्हणजे एक उदाहरण सांगतो की मी जर हॉस्पिटलमध्ये असलो आणि फंडिंग पाहिजे असेल, एक फोन केला किंवा मुलगा जरी तिथं जाऊन आला तरी फंडिंग हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होऊन जातं. आणि ते फंडिंग आपल्याच याच्यातलं असतं. आणि सजेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट की कुठे इन्व्हेस्ट केल्यानंतर किती वाढणार आहेत, काय करायचं, कुठली SIP तुम्ही करा. किंवा आफ्टर 1 इयर आपण जसं AMC म्हणतो, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, तर त्याच्यामध्ये ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टपेक्षा तुमचे शेअर उतारचा चढाव की हे काढा, तुम्ही हे भरा, हे जे सांगणं असतं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे माझे इन्व्हेस्टमेंट चांगल्या ग्रोथ होत आहेत आणि माझं मुलाचं फ्युचर आणि माझं फ्युचर रिटायरमेंटसाठी ब्राईट होतं आहे. तर थँक्यू फॉर द SHPL आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा. वन्स अगेन थँक्यू अँड गॉड. नमस्कार, माझं नाव संजय जाधव. ॲक्च्युली माझी जे जर्नी आहे श्रीनिवास होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड बरोबर ती गेले 4 वर्षापासून आहे. ॲक्च्युली झालं काय, मी SHPLबद्दल एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट एक न्यूजपेपरमध्ये बघितली होती आणि जस्ट त्या ॲडव्हर्टाईजवरती मी स्नेहल मॅडमला कॉल करून त्यांच्याबरोबर एक सेशन, ते पण टेलिफोनिक सेशन जस्ट अरेंज केलं होतं. आणि त्यांनी मला ज्या पद्धतीने
त्यांचे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आणि ओव्हरऑल कसं इन्व्हेस्टमेंट कुठं करायचं त्याबद्दल ज्यावेळेस मला सांगितलं त्या पहिल्या सेशनवरतीच मी ॲक्च्युली खूप सॅटिस्फाय झालो आणि त्यांच्याबरोबरती मी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन वेगवेगळे त्यांच्याकडती काय इन्व्हेस्टमेंट चे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर ज्या पद्धतीने मला त्यांनी गाईड केलं ते मला खूपच आवडलं आणि त्याच्याबरोबरती मी माझी इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू केलेली आहे आणि सांगायला मला आनंद वाटेल की गेल्या 4 वर्षात मला जे रिटर्न माझ्या पोर्टफोलिओमध्ये दिसतात मग ते एस्पेशली SIP थ्रू जे मी केलेलं आहे त्याच्यातून मला खूपच त्यांच्यातून बेनिफिट दिसतो. ऑन अन ॲव्हरेज मला मोर दॅन 2 डिजिटमध्ये इन्व्हेस्टमेंट रिटर्न मिळालेलं आहे आणि त्याच्याबरोबर जसं नवीन काही गोष्टी मार्केटमध्ये येतात. रिसेंटली 1 वर्षापूर्वीच त्यांनी NSEचे अनलिस्टेड शेअर्स आले होते. त्याच्याबद्दल त्यांनी मला ॲप्रोच केलं की कुठल्याही गोष्टीचा न विचार करता माझी बऱ्यापैकी अमाऊंट त्या NSE शेअरमध्ये ते मी गुंतवलेली आहे. तर एकंदरीत मी एवढंच सांगू शकतो की स्नेहल मॅडम आणि त्यांची टीम जे आहे ते खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि वारंवार आणि प्रत्येक वेळेस जे नवीन प्रॉडक्ट्समध्ये मार्केटमध्ये येतात त्याबद्दल ते ज्या सुंदर पद्धतीने लोकांना गाईड करतात ते खूप काय म्हणतात त्याची प्रशंसा करता येण्यासारखी आहे. तर मी एवढंच सांगू शकेन की जर तुम्हाला वेळ मिळालाच किंवा तुम्हाला जस्ट SHPL बरोबर तुमची जर्नी स्टार्ट करायची असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर ती एक सेशन अरेंज करा. नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल.